येत्या काही दिवसात मोबाईलवर एक जोरात सायरन वाजणार तर इमर्जन्सी अलर्ट असा मेसेज आला तर घाबरून जाऊ नका. ही केंद्र सरकार आणि NDMA नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी द्वारे केली जाणारी एक चाचणी टेस्ट आहे. तर त्यामध्ये काही मुद्दे असे आहेत की केंद्र सरकार आणि NDMA मिळून सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टमची चाचणी करत आहे. हा एक आपत्कालीन इशारा देणारा प्रयोग आहे. तर यामध्ये कारण असे आहे की भूकंपाविषयी, पूर, त्सुनामी किंवा युद्धासारखी मोठी संकटे आल्यास देशात करोडो नागरिकांना एकाच वेळी सावध करणे हा याचा मुख्य उद्देश आहे, जेणेकरून लोकांचे जीव वाचवता येतील. तर घाबरून जाऊ नका. जर तुमच्या फोनवर अचानक मोठा आवाज झाला आणि फ्लॅश मेसेज आला तर तो एक फक्त टेस्ट मेसेज आहे. तुमच्या मोबाईलमध्ये काहीतरी बिघाड झाली नाही किंवा कोणतीही खराबी झाली नाही. तर कसे काम करते? तर या तंत्रज्ञानामुळे इंटरनेट नसले तरीही सरकार थेट तुमच्या मोबाईलवर टॉवरद्वारे हा संदेश पाठवू शकते. तर अशा प्रकारे ही अलर्टची लिंक पाहू शकता. तर कशा प्रकारे आवाज दाखवण्यात आला आहे. तर NDMA अलर्ट चाचणी व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ NDMA चाचणी संदेश म्हणजे काय आणि तर हे 2 मे 2026 रोजी होणाऱ्या चाचणीबद्दल सविस्तर माहिती देतो. तर पाहू शकता याच्यावर लाईव्ह डेमो कर्नाटक कॉलेजमध्ये या फेसबुक व्हिडिओवरून प्रत्यक्ष पुन्हा देणार आहे. तर इंस्टाग्रामवर काही फोटो वगैरे दाखवत आहे आम्ही तुम्हाला. तर हे पाहू शकता असे काही फोटो वगैरे आहेत. तर याच्यासारखे असं चालणार आहे. तर तुम्ही मित्रांनो घाबरून जाऊ नका. काय म्हणजे घाबरून जाऊ नका हा फक्त एक अलर्ट मेसेज येणार आहे. यामुळे आपल्याला पुढे काय होईल याची सर्व माहिती भेटणार आहे. तर भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये पुढे. तर चला, धन्यवाद. आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा.